श्री दत्त महात्म्य अध्याय 38 कथाभाग। दत्ताचा निरोप घेऊन अलर्क निघाला आणि थेट राजधानीत गेला. त्याने सुबाहू व काशीराजा यांना सांगितले की त्याला राज्य नको असल्यामुळे दोघांनी राज्याचे काहीही करावे. काशीराजाला मोठेच नवल वाटले, पण अलर्क म्हणाला की युद्धातील पराजयाच्या निमित्ताने दत्ताशी भेट झाली. त्यावर सुबाहूसुद्धा राज्य काशीराजाच्या स्वाधीन करून वनात जाण्यास तयार झाला. हे काय गौडबंगाल आहे ते काशीराजाला कळेना. सुबाहूने त्याचा उलगडा केला तो असा की भाऊ संसारात आकंठ बुडाला आहे, असे पाहून त्याला चिरंतन सुखाची प्राप्ती व्हावी याचसाठी हा सर्व डाव रचला होता. तो सफल झाला. आम्ही दोघे एका आईचे दूध प्यायलो असल्यामुळे अंतरीच्या कळवळ्यापोटी मी सुखाचा वनवास सोडून आलो. तो कार्यभाग साध्य झाल्यामुळे आता इथे राहण्याचे काहीच कारण उरले नाही. त्यावर काशीराजाने सुबाहूला विनंती केली की आपल्यालाही मार्ग दाखवून उद्धार करावा. सुबाहूने त्यालाही उपदेश केला आणि त्यासाठी राज्याचा त्याग करावा लागेल असेही सुचविले. कारण अलर्काचे पूर्वभाग्य असल्यामुळे केवळ गुरुच्या एका प्रश्नानेच तो ज्ञानसंपन्न झाला. पण हा अपवाद आहे. आईच्या पुण्याईमुळे असे घडले. तथापि कठोर साधना ही करावीच लागते आणि त्यासाठी सर्व संग परित्याग करून एकांतवासाचे सेवनच करावे लागेल. असे ऐकल्यानंतर काशीराजाने पुत्राला राज्य दिले आणि तो सुबाहूबरोबर वनात गेला. अलर्काने सुद्धा पुत्राला राज्य दिले व तो वनात गेला. दत्तप्रभूच्या अशा अनेक कथा त्या पुत्राने पित्याला सांगितल्या. मग पित्याचा निरोप घेऊन तोही वनात गेला. पुत्राच्या उपदेशामुळे त्याच्या पित्याला म्हणजेच भार्गव ब्राह्मणाला विरक्ती उत्पन्न झाली आणि तोही वनात गेला व दत्तभजन करून कृतार्थ झाला. एवढे सांगून वेदधर्मा गुरु दीपकाला म्हणाले की अजून काही ऐकावयाचे असेल तर तसे सांग. अध्याय 38 श्री गुरुदत्तात्रेयाय नमः. गुरु म्हणे शिष्यासी, श्री दत्ते अलर्कासी भेटावया बंधूसी आज्ञा दिधली. ती शिरसा मानून तो मदालसा नंदन नगरात येऊन बंधूसी भेटला. ज्या सर्वथा अहंता गळाली ती ममता, मिळाली ज्याला स्वस्थता निश्चलता सहजची. ज्याचे प्रसन्न मन असे सुहास्य वदन, तो बंधू ते वंदून स्पष्ट वचन बोलतो. काशीराजा तू ऐक, राज्य घे हे निष्कंटक, किंवा यथासुख दे सुबाहूला, किंवा दोघे मिळून राज्य घ्या भागून, किंवा द्या लुटून, हे निश्चित सांगतो. काशीराजा म्हणे त्यासी, तू क्षत्रिय अससी, व्यर्थ का असा भीसी, करी आम्हासी युद्ध तू. हा धर्म क्षत्रियांचा, तू नृप सोमवंशीचा, अससी शूर साचा. डर मनाचा सोडी हा, मरण येता प्रधाना, मरुणी जाता सेना. क्षत्रियांनी रणा न सोडीजे सर्वथा. छाती पुढे करून धैर्ये समोर राहून क्षत्रियांनी करावे कदन, पलायन न करावे. जय मिळे तरी सुखे राज्य करी, समोर मरे जरी तरी स्वर्गवास होय. उभयता नसे तोटा, असे असूनी जो करंटा, पाहुनिया भटा, पळे तो मोठा अभागी. शत्रू जिंकुनिया, भोग भोगुनिया, यज्ञ यागा करुनिया, त्रिदशालया जोडावे. अग्निदो गरदश्चैव, शस्त्र पाणिर्धनापहा, क्षेत्रदार हरश्चैव, षडेते आततायिनः. आततायिन मायांत हन्या देवा विचारयन, नाततायी वधे दोषो हंतुर्भवती कश्चन. आततायी पाहून जो करी पलायन,
तो येथे कीर्ती बुडवून नरकी गमन करील तो. यज्ञ यागा समान अपूर्व असे रण, क्षत्रिया याहून सुलभ साधन नसेची. अजर्क बोले तयासी, पूर्वी असे मानसी. होते ते या समयासी, गेले असतासी निश्चयी. आता मी देह म्हणून नसे सर्वथा भान. मग क्षत्रियत्व कुठून असेल आता सांग बा. मातीचा घडा जसा, भौतिक हा देह तसा. प्राणेंद्रिय मानसा न सहसा शिवे मी. जी माझ्या योगे करून दिसती सचेतन, तरी ती जड म्हणून जाणे पूर्ण साक्षी मी. मी एक चेतन, द्वितीयत्व ये कोठून. शत्रू मित्र स्वजन हे अज्ञान आता नाही. तुम्ही उपकार करिता म्या पाहिले दत्ता. त्याची कृपा होता द्वैत वार्ता पळाली. इंद्रिय शत्रू जिंकून सर्वत्र विजयी होऊन, आता धरितो रान समाधान होऊनी. मला नसे अरी सुबाहू उपकारी. तूही तयापरी नसे अंतरी भेद आता. मी असे सर्वांठाई, सर्व असे माझे ठाई. म्हणून सुबाहूचे पायी मिठी घाली अलर्क. मग तया उठवून आलिंगन देऊन सुबाहू बोले हसून, झालो समान भागी आता. हे मित्रा काशीराजा, मी संग केला तुझा, तो मनोरथ माझा पूर्ण झाला. तुझे होवो कल्याण. मी पुन्हा जाऊन सेवितो आता वन समाधान होऊनी. तया म्हणे काशीराज, म्हणसी भाग देववी मज. तो तू कसा हे आज बोलसी मज गुज वाटे. कशासाठी वनातून त्वा येथे येऊन केला हा एवढा यत्न. माझे मन भ्रांत झाले. राज्य माझ्या पित्याचे, भोगी अलर्क त्याचे. पारिपत्य करुणी साचे ते मला द्यावे, असे मला सांगून तू आलासी शरण. आता सेविसी वन, ह्याचे कारण काय सांग. जो अलर्क मध्ये पूर्वी तुला भाग न दे, तोही आता वनामध्ये किमर्थ जातो कळेना. सुबाहू म्हणे तयासी, राज्य कायसे आम्हासी. ज्याकरिता ह्या प्रयत्नासी झटलो ते ऐक तू. तेणे झालो ज्ञानी, म्हणून राज्य सोडूनी आनंदे राहिलो वनी. कृतार्थ होऊनी डुल्लत. तो बोध याचे कानी दैवे न पडे, म्हणून हा कामुक होऊनी विषयी घडून राहिला. पशुप्राय हीनमती, देह दे स्त्रिया हाती. स्त्रैणाची करी संगती, हा दुर्मती होऊनी. किडा जसा व्रणात, तसा औपत्य सुखात हा जाहला निरत. तेने चित्त खिन्न झाले. हा गृहस्थ होऊन अनेक स्त्रिया भोगून सुखी आपण मानून राहे दुर्जन संगाने. ही सुखाची भ्रांती अंती जी दे दुर्गती. मग कैची सद्गती, मूढ नेनती गती हे. एका उदरापासून चौघे झालो उत्पन्न, एका येत अधपतन. ते सहन कसे व्हावे. हे मनी आणून ह्याला दुःख देऊन विरागी करावा, म्हणून हा यत्न म्या केला. तुझ्या सहाय्ये करून जो म्या केला यत्न, तो सफल होऊन समाधान झालो. दुःख होता याला, हा वनी गेला. दैवे श्रीदत्त भेटला, त्याने केला उपदेश. तो दैवाने ठसला, हा तत्काळ उमजला. म्हणून ह्या दशेला हा आला निश्चयी. हे माझे कार्य झाले, म्हणून वनी मी चाले. आता तो राज्य आपुले करो अथवा न करो. मदालसा योगी मान्या, आमुची माता वदान्या. तत्समाना नसे अन्या, जी धन्या शिववरे. तिचे दुग्ध पिऊन ह्याचे न व्हावे पतन, असे मनी आणून हा प्रयत्न केला म्या. तो यत्न सफल झाला. राज्य मला कशाला, मी पांघरुणी दिशाला पडे भला जनी वनी. मोहरीचे समान सार्वभौम सुख जाण, मेरू पर्वता समान सुख जाण आमुचे. आपण समर्थ असून बुडता आपुला जन, तया न काढी त्याला कोण.
हा विद्वान म्हणेल. जो समर्थ असून समक्ष बुडता स्वजन, हात न दे तो दुर्जन, हे जाण तू नृपा. असे त्याचे वचन. काशीराजा ऐकून तत्काल विरक्त होऊन बोले दीनवचन तो. सुबाहो, तू धन्य, खास होसी वदान्य. बंधू केला मान्य, मी अन्य झालो की. सता साप्तपदी मैत्री, पुनात्युरुत राद घात. चालता पाऊले सात, मैत्री करीती संत. वारुणिया दुरित, करीती पुनीत निश्चये. संत दयाघन, म्हणता वाटे क्षीण. वर्षाकाली वर्षे घन, संत अनुक्षण कृपा वर्षती. संत कृपेची सावली, ही केवळ माऊली. न घटे न वाढे जी भली, जी भली ईश्वराची ती की. नमस्कारे संत, होती सुफलित. मी तरी संतत, सन्निहित मास मात्र. तू दयाळू अससी, केवी माते उपेक्षिसी. आपपर न तुम्हासी, सर्वांसी समान. तरी तारतम्य असे, हा तुमचा दोष नसे. जे सेविती जसे, ते तसे फलभागी. अग्नीजवळ राहता, अग्निवारी तमाशिता. किंचिद दूर होता, तारतम्यता जाणावी. तेवी तुम्ही संत, तारतम्ये होता फलित. मी तरी सन्निहित, असता च्युत होईन की. फलदो ही सता संग, ह्या वचनाचा न हो भंग. तुला वाटेल ते सांग, मी निसंग होईल. असे त्याचे वचन. सुबाहू ते ऐकून म्हणे तुझे सत्य वचन. अन्यथा कोण म्हणेल. तू धार्मिक अससी, साधिले त्वा त्रिवर्गासी. अजून मोक्षासी साधावया यज्ञ पडेल. धर्म अर्थ काम ह्यांचे त्रिवर्ग नाम. जयाचे मोक्ष नाम ब्रह्मधाम चौथा तो. तो साधनान वाचून न ये सहसा घडून. यास्तव करी प्रयत्न संक्षेपाने सांगतो. मी माझा हा प्रत्यय, होण्यासी हेतू काय, याचा करी निश्चय शास्त्रीय उपायाने. अव्यक्तादी विशेषांत नामरूपात्मक समस्त, हे अनित्य निश्चित. या व्यतिरिक्त सत्य ते. हा नित्यानित्य विचार घेई चित्तावर. सर्वमानी नश्वर, तया दूर टाकी तू. मग इहा मूत्रार्थ भोग, सोडूनी घेसी विराग. शमादिक मग साधिती सवेग निश्चय. जसा मुका पुरुष अन्ना वाचुनी इतरास न इच्छी, तसा खास तू मुमुक्षेस आदरसी. मग महावाक्ये करून तो मी तो हे विवेचन. लक्षणा वृत्ती करून ये ठसून सत्वर. त्याचे करिता मनन, त्याचे निधिध्यासन. होता अपरोक्ष ज्ञान, येईल कळून निजांगे. यद्यपि हा अलर्क होता बरा कामुक, तरी त्याचा दैवयोग एका प्रश्ने उमजला. हा मातृकृपेचा लेश, म्हणून भेटला योगाधीश. क्षणे झाला निराश, सर्व पाश तोडूनी. दैवे तुला हा संग, घडूनी झाला विराग. तरी प्रतिबंध भंग झाल्याविना न तरसी. यासी उपाय एक, तू सोडी राज्याधिक. धरी सत्संग एक, मग विवेक ठसेल. असे तया सांगून अलर्का अलिंगून. सुबाहू बोले वचन, बंधो समान झालो आम्ही. वाटे तरी राज्य करी, अथवा जा वनांतरी. आता कोठेही क्षणभरी लिप्त न होसी सर्वथा. अलर्क बोले वचन, मी जडमूढ होऊन विषयगर्ती ऋतून होतो घडून बहुकाळ. तू दयाळू होऊन मला हात देऊन माझे केले उद्धरण. असा कोण कृपाळ. एकोदर समुत्पन्न मान्य नारी नंदन. आता झालो समान, हे पुण्य मातेचे. असे अलर्क बोलून धरी सुबाहूचे चरण. सुबाहू तया आश्वासून चालिला वन लक्षुनी. काशीराजा विरक्त होऊनी स्वनगरी येऊनी. पुत्रा राज्य देऊनी चाले वनी सुबाहू जेथे.
तेथे अभ्यास करुनी तो होऊन ज्ञानी, सर्व संग सोडूनी मुक्त झाला. अलर्काने स्वतनया राज्यी बसवूनिया, वनी येऊनिया अत्री तनया उपासिले. सोडूनी सर्व संग झाला वीतराग, नेणे प्रारब्ध भोग, द्वंद्व संग सुटताची. गुरुकृपे करून शीघ्र विदेह होऊन, ह्या जगा पाहून करी गायन उच्च स्वरे. उद्धवा शांतव, आहाहा हे अहहा हे जन अविवेकी, उफराटे पाहती लोकी. असुरासुर किन्नर नर हे, स्त्रीपुत्र स्वजन स्नेहे. ह्या गुणमय पाशे मोहे, बांधिले त्या रिपुनिवहे. मकरापरी धरिले जोरे, ओढिले फरफर सारे. जाहले भ्रांती विकारे, अविकारे ह्यासी विलोकी. मी तूपण शिणवी ज्यांना, वेदना वेढिती नाना. आता मी पाहुनी यांना, हळहळतो परी हे कूजना. नाठवे अहहा दुःख, लोक हे कैसे मूर्ख. त्यापरी मी पूर्वी रंक, तो कसा लोळे नरकी. पूर्वी मी केवळ कुमती, राज्यावरी ठेवूनी प्रीती. भोगिता विषय न चित्ती, कंटाळा आला निगुतीचा. वीट वाटे आता त्यांचा, खेळ पाहुनी जेवी शिशूचा. येता अनुभव हा योगाचा, चित्ताचा भ्रम उतरेकी. तृष्णेने एकदा वरिता, ब्रह्मांडी पशुधन वनिता. एकाला सर्वही मिळता, तृप्तता नच ये चित्ता. तृष्णा ती परती सरता, भाकरीचा कुटका मिळता. जनी वनी उघडा पडता, तृप्तता ये निजचित्ता. निजरूपी सुख जे त्याते, नेणुनिया बाह्य सुखाते. धुंडिता हे मन शिणते, ते कळले अजी गुजमाते. वात्सल्ये निजबंधूच्या, उपदेशे श्री सद्गुरूच्या. पदवीला गेलो वरच्या, कोण आमच्या भाग्याजोखी. असे गावनी अलर्क, अभ्यास करी सम्यक. चरमदशेचे सुख, निर्विकल्पक होऊनी घे. संपता प्रारब्ध भोग, सोडूनिया जडांग. फोडूनी उत्तमांग, लपे असंग ब्रह्मरूपी. प्रसन्न होता दत्त, असा मदालसा सुत. झाला नामरूपातीत, ज्याचे गीत संत गाती. वेदधर्मा म्हणे दीपकासी, अशा कथा पितयासी. सांगुनी तो गुणराशी, स्वये वनासी चालिला. मग त्याचा पिता भार्गव, विरक्त होऊनी सेवी देव. दत्तपदी ठेवूनी भाव, मोक्ष वैभव घेतवरे. अलर्क आयु अर्जुन, यदु कयाधुनंदन. पिंगल नाग साध्यजन, दत्तभजन प्रिय हे. खंडुनी हे कालदंड, भजने गाजवून ब्रह्मांड. शेवट करून या गोड, मिळाले अखंड रूपी ते. नर जे असे भजती, ते संसार तरती. तेही स्वरूपी मिळती, न ढळती पुन्हा ते. असे श्रुतीचे वचन, ह्यावरी विश्वास ठेवून. जो दत्ता भजे अनुदिन, तो घे निर्वाण निश्चये. आता आयुचे आख्यान, पुढे होईल निरूपण. श्रोते होऊनी सावधान, अवधान देवोत येथे. इति श्रीमत् परमहंस वासुदेवानंद सरस्वती विरचिते श्री दत्त महात्म्ये 38 अध्यायः. श्री गुरुदेव दत्त.